तुम्ही पाहत आहात की 12 तारखेपासून परीक्षा चालू झालेल्या आहेत आणि परीक्षा चालू झाल्या असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतो की अडचणी येत आहेत। विद्यार्थी बाहेर गावावरून ऑफलाईन पेपरसाठी जेव्हा पुण्यात येतात तेव्हा आपण पाहिलं की अतिवृष्टीचा धोका होता, त्या धोक्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही। त्याच पद्धतीने कालच परवा आपण पाहिलं असेल की वाडिया कॉलेजला जर्मनचा पेपर होता, तिथे प्रश्नपत्रिका फ्रेंचची आली होती। त्यानंतर आपण पाहिलं तर विद्यापीठा अंतर्गत जेवढ्या अहमदनगर असेल, नाशिक असेल, या दोन्ही ठिकाणी तसेच पुण्यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं। मॉक टेस्टच्या वेळेस आपण पाहिलं तर पासवर्ड आणि आयडी जो दिला होता तो लॉग इन होत नव्हता, त्याच्यासाठी देखील आपल्या संघटनेने आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इथे पाठपुरावा केला होता। असं करून देखील 12 तारखेनंतर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। जर विद्यापीठाला माहिती होतं की तांत्रिक अडचणी निर्माण होणार होत्या, त्याच्यावर त्यांनी काहीतरी सोल्युशन काढणं गरजेचं होतं, जे अजूनही काढलं गेलं नाही। क्वेश्चन बँक होती जी ती पुरवणार होते, ती क्वेश्चन बँक पुरवली गेलेली नाहीये। त्याच पद्धतीने एमसीक्यू मध्ये पर्याय दिसत नाही आहेत। ज्या विषयाचा पेपर आहे दुसऱ्याच भलत्या विषयाचा पेपर तिथे येऊन विद्यार्थ्यांसमोर आला असताना विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे की एका विषयाचा पेपर असताना आम्ही दुसऱ्या विषयाचा पेपर कसा देणार आहेत। परवाचीच गोष्ट आहे की जामखेडमध्ये मराठी मीडियमच्या मुलांना इंग्लिश मीडियमचे प्रश्नपत्रिका पुरवल्या गेल्या आहेत। विद्यार्थ्यांनी नेमकं प्रश्नपत्रिकांचं उत्तर द्यायचे कसे, हा मुळात प्रश्न आहे। 4 वाजताचा जेव्हा विद्यापीठ वेळ देत आहे त्या वेळेला ते पालन करत नाहीत, तर 4 वाजताचा पेपर रात्री 11 वाजता घेत आहेत। ह्यामध्ये मला प्रामुख्याने मांडायचं की विद्यार्थिनींच्या सुरक्षतेचा प्रश्न काय। गावाकडून मुली आलेल्या असतात, तिथे एसटी बसने पास घेऊन आलेल्या असतात, असं असताना त्या मुलींना 11 वाजेपर्यंत जर तिथे परीक्षासाठी थांबावं लागत असेल तर ह्या विद्यापीठासमोर आज सगळ्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा, आमच्या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा प्रश्न आहे की विद्यार्थ्याच्या जीवाशी का खेळत आहेत, विद्यार्थ्याच्या भवितव्याशी तुम्ही का खेळत आहात। जर लवकरात लवकर ह्या प्रश्नांवर तुम्ही काही उत्तर दिलं नाही, पर्याय काढला नाही, तर आक्रमकपणे आमची विद्यार्थी संघटना जी आहे ती येत्या काळात राजभवनासमोर ठिय्या आंदोलनासाठी बसेल। अरे बजाओ पुंगी हटाओ जाएंगे, अरे बजाओ पुंगी हटाओ जाएंगे, अरे कुलगुरु देश को पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो, कुलगुरु हमको पढ़ने दो,